नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीटचं प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करण्यास मदत होणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे हिमोफिलिया. या अगोदर आपण कलर ब्लाइंडनेस हे जेनेटिक डिसऑर्डर पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपण हिमोफिलिया पाहणार आहोत. तर चला हिमोफिलिया काय आहे तो आता आपण पाहूया. इथे तुम्हाला दिसतं की हिमोफिलिया हे आपले NCERTचं बुक आहे आणि यातूनच आपण सगळे टॉपिक लाईन टू लाईन कवर करत असतो. ठीक आहे. हिमोफिलिया दिस सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीज आणि सेक्स लिंक आहे. आपल्याला माहिती आहे 22 ॲटोझोमल पेअर असतात आणि 1 जी पेअर असते ती कोणती असते तर सेक्स पेअर असते. सेक्स क्रोमोझोमची पेअर असते. फिमेलमध्ये XS असते आणि मेलमध्ये 22+XY असते. जो कलर ब्लाइंडनेस होतो त्यामध्ये काय होतं, तो पण सेक्स लिंक होता. म्हणजेच या सेक्स लिंक पेअरवर हा डिसीज होतो आणि हा डिसीज रिसेसिव्ह डिसीज आहे. आणि कलर ब्लाइंडनेससुद्धा सेक्स लिंक डिसऑर्डर होता आणि रिसेसिव्ह डिसीज होता. ठीक आहे. तो फिमेल त्यामध्ये कॅरियर होती आणि त्याच प्रकारे या हिमोफिलियामध्ये सुद्धा फिमेल ही कॅरियर आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सेक्स लिंक रिसेसिव्ह डिसीज आणि यामध्ये जी फिमेल आहे ती काय आहे, कॅरियर आहे. म्हणजेच हा हिमोफिलिया जो होणार आहे, जो हे हिमोफिलिया जे डिसीज आहे हा X क्रोमोझोमवरती दिसतो आणि मेल हा अफेक्टेड होतो. कारण मेलकडे एकच काय असतं, क्रोमोझोम असतो Xचा आणि त्यामुळे X हा काय होतो, Xवर असल्यामुळे फिमेल ही कॅरियर असते आणि मेल हा हिमोफिलिक बनतो. आणि हे ट्रेसेस कुठे पाहण्यात गेले, सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे क्वीन विक्टोरिया जी होती हिमोफिलिक. आता ह्या हिमोफिलियामध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे. आपल्याला कधी आपलं बोट कापलं किंवा आपल्याला कुठे जखम झाली हलकीशी तर त्यातून रक्त बाहेर पडतं. पण थोड्या वेळाने ते रक्त गोठायला सुरुवात होते आणि आपोआप ते रक्त काय होतं, बंद होतं. तर मला सांगा ते रक्त बंद का होतं? रक्त बंद का होतं तर त्या रक्तामध्ये थ्रोम्बिन नावाचा एक पिगमेंट असतो. थ्रोम्बिन नावाचं एक प्रोटीन पिगमेंट असतं की जे काय करतं, ते ब्लड क्लॉट करण्यासाठीच, म्हणजेच रक्ताला गोठण्यासाठी मदत करतं आणि रक्ताचा जो प्रवाह आहे तो तिथेच थांबतो. पण या हिमोफिलियाच्या पेशंटमध्ये काय होतं, त्याला हलकीशी जरी कट झाला, हलकीशी जरी त्याला म्हणजे कापलं गेलं तर त्यातून एवढं रक्त वाहतं की त्या रक्त वाहण्याने त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. तर या हिमोफिलिक पेशंटला अगदी जपून राहावं लागतं. कारण थोडासा कट त्याच्या शरीरावर जर लागला तर नॉनस्टॉप ब्लिडिंग होतं आणि त्यामुळे त्याचे मृत्यू देखील होऊ शकतो. तर आपल्याला कळालं कोणतं प्रोटीन असतं जे ब्लड क्लॉटिंगमध्ये काम करतं, तर थ्रोम्बिन हे प्रोटीन असतं आणि हेच थ्रोम्बिन या हिमोफिलिक पेशंटमध्ये तयार होऊ देत नसतं. हेच थ्रोम्बिन या हिमोफिलिक पेशंटमध्ये तयार होत नसतं. हे कॅस्केड ऑफ प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन तिथे तयार होत नाही आणि त्यामुळे ते जे ब्लड आहे ते कॉगलेट होत नाही. कॉगलेट म्हणजेच काय, क्लॉटिंग होत नाही आणि ते ब्लड सतत वाहत राहिल्यामुळे त्या पेशंटचा मृत्यू देखील होतो. तर तुम्हाला इथे हिमोफिलिया म्हणजे काय हे सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला कळालेलं असेल. इथं सगळ्यात मोठं एक्झाम्पल होतं जे हा डिसीज पाहण्यात आला होता क्वीन विक्टोरियाला. क्वीन विक्टोरिया जी होती ना, तिचं पण असं, ती काय होती, कॅरियर होती. म्हणजे तिला हा आजार नव्हता पण तिच्या मुलाबाळांमध्ये तो आजार गेला आणि त्यामुळे काय झालं, ते डिटेक्ट झालं की हिमोफिलिक पेशंट फिमेल ही कॅरियर असते आणि मेल हा त्याला डिसीज हा होत असतो. ठीक आहे. काही यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काही कळालं नसेल तर कमेंट करा. मी त्या कमेंटला आन्सर नक्की करेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि असेच लेक्चर्स व्हिडिओ मराठीमधून नीटचं प्रिपरेशन करण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.